मैं हूँ रियाज शाह और आप देख रहे हैं स्टार न्यूज मालेगांव चैनल। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों। मी आभारी आहे। मी आज या सभागृहात नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकावर बोलण्यासाठी उभी आहे। हे केवळ एक विधायी प्रस्ताव नाही, तर भारताच्या लोकशाहीला अधिक न्याय, अधिक समावेशक आणि अधिक प्रातिनिधिक बनवण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक संधी आहे। जर आपण इतिहासाकडे मागे होऊन बघितले तर जवळजवळ 100 वर्षापूर्वीचा तो काळ आठवतो, जेव्हा महिलांना मतदानाचा हक्कही नव्हता। अशा परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सरोजिनी नायडू यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवडून महिलांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला। त्या निर्णयाने भारताच्या लोकशाहीला महिलांच्या सहभागाचा पाया घातला। माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या स्वातंत्र्य संग्रामात सरोजिनी नायडू, अरुणा आसफ अली, कस्तुरबा गांधी, इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्यासारख्या महिलांनी अग्रणी भूमिका बजावली, परंतु आजही संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व हे मर्यादित आहेत। अलीकडील आकडेवारीनुसार 2014 मध्ये 11.4%, 2019 मध्ये 14.4% आणि 2024 मध्ये सुमारे 13.6% प्रतिनिधित्व आहे। ही स्थिती स्पष्टपणे दर्शवते की अर्ध्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व अजूनही अपूर्ण आहे। माननीय अध्यक्ष महोदय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहिले असता अनेक देशांनी महिलांच्या राजकीय सहभागात उल्लेखनीय प्रगती ही केलेली आहे। रवांडामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व 60%पेक्षा अधिक आहे, तर स्वीडन, नॉर्वे आणि फिनलँड यासारख्या नॉर्डिक देशांमध्ये ते 40%पेक्षा जास्त आहे। भारतामध्येही आपण त्याचे सकारात्मक परिणाम पाहिले आहेत। 1947 साली राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 33% आरक्षण आणलं आणि संपूर्ण पंचायत राज असेल, त्याचप्रमाणे सरपंचांपासून तर नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये अनेक महिला यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी ही प्राप्त करून दिली आणि महिला राज्यांमध्ये 50% हे त्यानंतर आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे। आणि महिलांनी शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वच्छता आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, मी धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करते। तिथे महिला शेती करतात, कुटुंब सांभाळतात आणि समाज त्यांनी उभा केलेला आहे, परंतु निर्णय प्रक्रियेमध्ये तिचा सहभाग जो आहे तो मर्यादित आहे। आज मी या प्रत्येक महिलांचा आवाज या सभागृहात या ठिकाणी मांडत आहे। या विधेयकाद्वारे महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। तथापि या विधेयकाची अंमलबजावणी जनगणना आणि परिसीमन प्रक्रियेशी जोडण्यात आली आहे, त्यामुळे याची अंमलबजावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण होत आहे। अध्यक्ष महोदय, याचबरोबर विधेयकात काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे। विशेषतः ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाचा विचार हा केला पाहिजे। एसटी, एनटी असतील, जेणेकरून हा कायदा खऱ्या अर्थाने सर्व समावेशक ठरेल। अध्यक्ष महोदय, या विधेयकाच्या संदर्भात देशातील विविध राज्यांमध्ये प्रतिनिधित्वाचा समतोल राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। परिसीमन प्रक्रियेमुळे काही राज्यांमध्ये, विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांमध्ये प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण आणि विकासाच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीची दखल घेत त्यांना न्याय प्रतिनिधित्व मिळेल याची काळजी घेणे आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, महिला आरक्षण हा केवळ प्रतिनिधित्वाचा प्रश्न नाही, तर तो भारताच्या लोकशाहीच्या गुणवत्तेचा प्रश्न आहे। जर आपण खऱ्या अर्थाने समावेशक सर कन्क्लूड करते, एकच मिनिट सर, खऱ्या अर्थाने समावेशक लोकशाही निर्माण करायची असेल तर महिलांना तात्काळ आणि प्रभावी अधिकार देणे अत्यावश्यक आहे। अर्ध्या भारताचा आवाज दडून ठेवून पूर्ण भारत उभा राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे। महिलांचा सन्मान हा केवळ कायद्याचा विषय नाही, तर तो आपल्या संस्काराचा, त्याचप्रमाणे आपल्या मूल्यांचा आणि आपल्या राष्ट्राच्या आत्म्याचा विषय आहे। हे बिल म्हणजे कहीं पे निशाने, कहीं पे हे बिल म्हणजे कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना है। महिला विधेयकाचा मुखवटा घालून दक्षिणेकडील राज्य, ओबीसी, ग्रामीण भाग
यांचा हक्क डावलणारे डिलिमिटेशन आणण्याचा प्रयत्न आहे. एक महिला म्हणून आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय स्वार्थ साधणाऱ्या या विधेयकाचा मी ठाम विरोध करते. एक 2 ओळी पंक्ती सांगते. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. धन्यवाद अध्यक्ष. श्रीमती DK इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें. हम